तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीचा जो भूगोल विषय आहे, तर त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 आहे क्षेत्रफेट. तर त्या क्षेत्रफेटामध्ये जो स्वाध्याय आहे, तर त्या स्वाध्यायातली सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रश्न काय आहे, त्याच्यात एकच प्रश्न आहे आणि त्याच्यात अ, ब, क अशामध्ये प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे, तुम्ही केलेल्या क्षेत्रफेटीचा अहवाल तयार करा. आता तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्राला भेट देणार आहात त्याचं तिथं नाव लिहू शकता. कसा करायचा क्षेत्रफेट अहवाल? समजा एखाद्या गावाची, तिथल्या कारखान्याची क्षेत्रफेट, म्हणजे एखादा साखर कारखाना असेल, कुठलेही असेल, ऐतिहासिक किल्ला, सागर किनारा. आता क्षेत्रफेटीचं ठिकाण तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष भेटीनुसार बदलू शकता. इथे एक उदाहरण दिलेलं आहे, एका गावाची आणि तेथील कारखान्याची भेट गृहीत धरून हा अहवाल तयार केला आहे. तर त्या पद्धतीनं तुम्ही तयार करू शकता. तर प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं, तर आमच्या शाळेने इयत्ता 10वी भूगोल विषयाच्या अभ्यासाअंतर्गत एक दिवसीय क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. भूगोल शिकवताना केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थितीचा अनुभव घेणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. आम्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कुठलं गाव आहे त्या गाव किंवा ठिकाणाचं नाव, या ठिकाणाला भेट दिली. क्षेत्रभेटीचे स्थान व दळणवळण मार्ग, हे स्थान आमच्या शाळेपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर होते. आता तुमचं जितकं अंतर आहे त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त लिहू शकता. त्यासाठी वाहतुकीचा मार्ग, आम्ही सकाळी 7 वाजता शाळेतून खाजगी बसने निघालो. हा प्रवास मुख्य महामार्गाने झाला. रस्त्याच्या दुतर्फा असणारी जमिनीची रचना व वनस्पती यातील बदल प्रवासादरम्यान स्पष्टपणे जाणवत होते. त्याच्यानंतर प्राकृतिक भूरचना आणि हवामान. आम्ही भेट दिलेला परिसर प्रामुख्याने सपाट व सुपीक मैदानी प्रदेश आहे. काही ठिकाणी लहान टेकड्या पाहायला मिळाल्या. हवामान, येथील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. आम्ही हिवाळ्यात भेट दिल्यामुळे सकाळचे वातावरण आल्हाददायक व थंड होते. आता जलप्रणाली किंवा पाण्याचा स्रोत. या परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्यत्वे कुठली नदी, कालवा जे काही असेल, यावर अवलंबून राहावे लागत होते. शेतीसाठी आणि कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणात भूमार्गातील पाण्याचा आणि कालव्याच्या पाण्याचा वापर केला जातो. त्यातनं वनस्पती आणि प्राणीजीवन. परिसरात प्रामुख्याने नीम, ओसाड, मानवनिर्मित शेतीतील वनस्पती आढळल्या. या रस्त्याच्या कडेला कडुलिंब, बाभळी, वड, पिंपळाची झाडे दिसली. शेतामध्ये प्रामुख्याने ऊस, कापूस, ज्वारीची पिके मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. त्यानंतर भूमी उपयोजन आणि मानवी वस्ती. भूमी उपयोजन, येथील बहुतांश जमिनीचा वापर हा शेतीसाठी आणि औद्योगिक कारणांसाठी, कारखान्यासाठी केला गेला आहे. मानवी वस्ती, येथील घरे प्रामुख्याने विखुरलेली आणि काही ठिकाणी केंद्रित स्वरूपाची आहेत. घरांची छपरे पत्र्यांची किंवा सिमेंटची आहेत. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि कारखान्यातील मजूर हा आहे. पर्यावरण समस्या व उपाय. क्षेत्रभेटी दरम्यान असे निदर्शनास आले की रासायनिक खतांचा अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. तसेच कारखान्यातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे जवळच्या जलस्रोतांचे प्रदूषण होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले आहेत. निष्कर्ष, या क्षेत्रभेटीमुळे आम्हाला भूगोलातील अनेक संकल्पना प्रत्यक्ष समजून घेता आल्या. मानवी जीवन व भौगोलिक पर्यावरण यांचा एकमेकांशी कसा संबंध असतो याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. ही क्षेत्रभेट अत्यंत ज्ञानवर्धक व आनंददायी ठरली. शेवटी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. शेवटचा पॅरेग्राफ, आम्ही आमचे मुख्याध्यापक, भूगोल शिक्षक व ज्यांनी आम्हाला ही माहिती दिली, उदाहरणार्थ कारखान्याचे व्यवस्थापक किंवा त्या गावचे सरपंच जे असतील, गावाला भेट दिली असेल तर त्यांचे मनापासून आभार. तर हे सगळं त्याच्यामध्ये लिहायचं. आता त्यातलं दुसरं, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. तर कोणते कोणते प्रश्न, सामान्य माहिती आपण या प्रश्नातून विचारू शकतो. या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या कारखान्याचे अधिकृत नाव काय आहे? आणि याचे मालक किंवा व्यवस्थापक कोण आहे? या विशिष्ट ठिकाणीच कारखाना स्थापन करण्यामागचं प्रमुख कारण काय होतं? त्यानंतर कच्चा माल आणि उत्पादन. या कारखान्यांमध्ये मुख्य उत्पादन कोणतं तयार केलं जातं? या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते? हा कच्चा माल कोणत्या भागातून किंवा कोणत्या प्रदेशातून आयात किंवा आणला जातो? कच्चा माल कारखान्यापर्यंत आणण्यासाठी वाहतुकीच्या कोणत्या साधनांचा वापर केला जातो? ओके, कोणत्या साधनांचा वापर केला जातो? कामगार आणि यंत्रसामग्री. तर कारखान्यात एकूण किती कामगार कार्यरत आहेत? कामगारांसाठी कामाचे तास किती आहेत व काम उपनिहाय म्हणजे शिफ्ट्समध्ये विभागलेले आहे का? कारखान्यातील यंत्रसामग्री चालवण्यासाठी ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? त्यानंतर पुढे आहे बाजारपेठ आणि वितरण. कारखान्यात तयार झालेला पक्का माल विक्रीसाठी कोणत्या बाजारपेठेत पाठवला जातो? या मालाची निर्यात परदेशात किंवा इतर राज्यात केली जाते का? पर्यावरण आणि सुरक्षा. कारखान्यातून निघणाऱ्या सांडपाण्याची आणि घनकचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते?
प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कारखान्यात कोणत्या उपाययोजना आहेत? कामगारांच्या सुरक्षेसाठी कारखान्यांमध्ये कोणती सुविधा, उदाहरणार्थ प्रथमोपचार, अग्निशमन उपलब्ध आहेत का? या कारखान्यांमुळे स्थानिक परिसरातील लोकांना रोजगाराच्या कोणत्या संधी आणि कितपत मिळाल्यात, असा प्रश्न सुद्धा तुम्ही तयार करू शकता. तर आता पुढचा जो प्रश्न आहे, क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? तर त्यासाठी पहिला आहे, कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी माहिती फलक व सूचनांचा वापर. क्षेत्रभेटीला जाण्यापूर्वीच सर्व सहकाऱ्यांना कचरा न करण्याबाबत जागरूक करू. तसेच भेटीच्या ठिकाणी स्वच्छतेविषयी संदेश देणारे फलक तयार करून सोबत नेऊ. कचरा गोळा करण्यासाठी मोठ्या पिशव्यांची सोय. क्षेत्रभेटी दरम्यान स्वतःचा कचरा गोळा करण्यासाठी आम्ही स्वतःसोबत मोठ्या गोणपाट, कापडी पिशव्या किंवा डस्टबिन सोबत घेऊन जाऊ. ओला व सुका कचरा वर्गीकरण. क्षेत्रभेटी दरम्यान जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करू. खाण्याचं उरलेलं अन्न, फळांच्या साली असा ओला कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, कागदी डिश, वेस्टने असा सुका कचरा वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये गोळा करू. प्लास्टिक वापरावर मर्यादा. क्षेत्रभेटी दरम्यान प्लास्टिक पिशव्यांचा किंवा एकदाच वापरून फेकून देणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळू. स्वतःच्या घरून आणलेल्या पाण्याच्या बाटल्या व डबे वापरण्यास प्राधान्य देऊ. त्याच्यानंतर पुढे कचऱ्याची योग्य विल्हेवाट. क्षेत्रभेटी दरम्यान गोळा झालेला सर्व कचरा तिथेच न टाकता त्या परिसरात असलेल्या सार्वजनिक कचरा कुंडीत टाकू. जर तिथे कचरा कुंडी नसेल तर तो कचरा पिशवीत बंद करून परत येताना योग्य त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावू. स्थानिक प्रशासनाला मदत. जर ऐतिहासिक किल्ला किंवा सार्वजनिक पर्यटन स्थळ असेल तर तेथील स्थानिक स्वराज्य संस्था, उदाहरणार्थ ग्रामपंचायत असेल, नगरपालिका यांच्या कचरा व्यवस्थापन यंत्रणेला सहकार्य करू. तर हे त्याच्यामध्ये मुद्दे येणार. आता पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणकोणते साहित्य घ्याल? त्याच्यामध्ये पहिला आहे नोंदवही आणि पेन किंवा पेन्सिल. क्षेत्रभेटी दरम्यान मिळालेल्या महत्त्वाची माहिती, निरीक्षणे, स्थानिक लोकांकडून घेतलेल्या मुलाखतींच्या नोंदणी त्वरित लिहून ठेवण्यासाठी. प्रश्नावली. आम्ही ज्या ठिकाणाला, उदाहरणार्थ कारखाना, गाव, कार्यालय जे काही आहे भेट देणार आहोत तेथून अचूक माहिती मिळवण्यासाठी आधीच तयार केलेल्या प्रश्नांची सूची. कॅमेरा किंवा मोबाईल, तेथील भौगोलिक भूरचना, वनस्पती, पिके, मानवी वस्त्या, वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची छायाचित्रे काढण्यासाठी जे पुढील अहवाल लेखनात उपयोगी पडतील. होका यंत्र. क्षेत्रभेटीच्या दरम्यान दिशा निश्चित करण्यासाठी आणि नकाशाचे अभिमुखन करण्यासाठी होका यंत्राचा उपयोग. त्यानंतर नकाशा. आम्ही भेट देणाऱ्या परिसराचा किंवा जिल्ह्याचा नकाशा, ज्यामुळे मार्ग शोधणे व तेथील स्थान समजून घेणे सोपे जाईल. मोजपट्टी किंवा मोजपट्टीची फीत, काही विशिष्ट गोष्टींची किंवा जमिनीचे अंतर मोजण्यासाठी. 7वा, नमुने गोळा करण्यासाठी पिशवे किंवा डबे, तेथील माती, दगड, वनस्पतींची पाने किंवा पिके किंवा खनिजे यांचे नमुने अभ्यासण्यासाठी, गोळा करून आणण्यासाठी. प्रथमोपचार पेटी. प्रवासात किंवा क्षेत्रभेटी दरम्यान कोणाला किरकोळ दुखापत झाल्यास किंवा तब्येत बिघडल्यास तातडीच्या उपचारासाठी. 9व, वैयक्तिक वस्तू. पिण्याच्या पाण्याची बाटली, टोपी, ओळखपत्र आणि सुका कप या वैयक्तिक वस्तू सुद्धा सोबत घेता येतील. आता पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करायची. का आवश्यक आहे क्षेत्रभेट? तर पहिला मुद्दा आहे प्रत्यक्ष अनुभवातून अध्ययन. पुस्तकातील भौगोलिक संकल्पना, भूरूपे, उदाहरणार्थ नद्या, पर्वते, पठार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक दृढ होते. केवळ वाचनापेक्षा प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतात. मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंध समजणे. एखाद्या विशिष्ट भागातील भौगोलिक परिस्थितीचा, म्हणजे तिथलं हवामान, भूरचना, तेथील मानवी जीवनावर, घरांच्या रचनेवर, पोशाखावर आणि मुख्य व्यवसायावर कसा प्रभाव पडतो हे क्षेत्रभेटीमुळे जवळून समजून घेता येतं. सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव प्रगल्भ होते. क्षेत्रभेटी दरम्यान विद्यार्थ्यांना स्थानिक लोकांना भेटतात, त्यांच्याशी संवाद साधतात. यामुळे त्या भागातील संस्कृती, चालीरीती, भाषा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याची संधी मिळते, ज्यामुळे सामाजिक जाणीव वाढीस लागते. माहिती गोळा करणे व विश्लेषण करण्याची क्षमता. क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नावली तयार करणे, मुलाखती घेणे, नोंदी ठेवणे, नमुने गोळा करणे आणि गोळा केलेल्या माहितीच्या आधारे अहवाल तयार करणे यांसारखी महत्त्वाची कौशल्ये विकसित होतात. 5वा आहे पर्यावरण संवर्धनाची जाणीव. प्रत्यक्ष क्षेत्रात गेल्यावर तेथील पर्यावरणीय समस्या, उदाहरणार्थ प्रदूषण, कचऱ्याची समस्या, वृक्षतोड जवळून पाहता येतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आपुलकीची भावना निर्माण होऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीव त्याच्यातून निर्माण होते. 6वा आहे भूगोल विषयाची आवड निर्माण होणे. वर्गाबाहेरील आनंददायी वातावरणामुळे भूगोल हा विषय रंजक वाटू लागतो. क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमधील निरीक्षण शक्ती आणि जिज्ञासा वृत्तीला चालना मिळते. तर हे सगळे मुद्दे आपण क्षेत्रभेटीची आवश्यकता याच्यामध्ये लिहू शकतो.